प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते। कारण जी आत्ताची निवडणूक लागली ईश्वरपूर शहराची ती अतितटीची आहे। कारण गेले 7 वर्षानंतर पहिल्यांदा ही निवडणूक लागते आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्या जे काही समस्या असतील नागरिकांच्या त्या मांडण्यासाठी आपला हक्काचा माणूस तिथं पाठवावा लागतो। आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष व इतर मित्र पक्षांसह उमेदवारी ज्यांना लाभली ते संग्राम भैया ताई आहेत। भैया, आजची निवडणूक ही तशी अटीतटीची आहे। कारण 7 वर्षानंतर निवडणूक होते, त्यामुळे प्रत्येकाला उत्साह आहे की माझा हक्काचा माणूस तिथे गेला पाहिजे। काय वाटतं, आपण प्रचार करताय, लोकांमधून काय भावना आहेत? नमस्कार। की मुळातच प्रभाग क्रमांक 7 म्हणजे उरण ईश्वरपूर जे आपले नगर परिषद आहे याची निवडणूक लागलेली आहे। प्रभाग क्रमांक 7 मध्ये कोणतीही निवडणूक इथली अटीतटीची नाही, ही एक हाती जनतेनं स्वतःच्या हातात घेतलेली आहे। आणि जनतेला माहिती आहे, इथल्या प्रभागातल्या नागरिकांना माहिती आहे की इथं गेली 10 वर्ष जे नगरसेवक काम करत होते, जरी वार्ड रचना प्रभाग रचना बदललेली असली तरी सुद्धा जे इथं निवडून दिलेले नगरसेवक होते ते 10-15 वर्ष इकडे फिरकलेलेच नाहीत। म्हणजे 4 वर्ष तर निवडणूक झालेलीच नाही, पुढे गेलेले आहे। आणि ही कोणामुळे पुढे गेली ही जनतेला माहीत आहे। खरं तर लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक शस्त्र दिलेलं आहे, ते म्हणजे मतदानाचं। प्रत्येकाला अधिकार दिला ह्या देशामध्ये। आणि मग असा अधिकार देत असताना जर 5 वर्षानं निवडणूकच होत नसेल आणि 4 वर्ष जर ती पुढे जात असेल तर ह्याचाही विचार नागरिक करत आहेत। कारण लोकप्रतिनिधी कशासाठी असतात? ते लोकांची समस्या सोडवण्यासाठी असतात। आणि जे शिकून अधिकारी होतात, जे शासनाचे काम करत असतात, त्यांच्यावरती वचक ठेवण्यासाठी, त्यांच्यावरती काम करण्यासाठी लोकप्रतिनिधींचं आणि नागरिकांचं काम असतं। आता ह्या प्रसंगामध्ये 4 वर्ष निवडणूक जर पुढे गेली तर त्या रोषाला सुद्धा ह्या सत्ताधाऱ्यांना सामोरं जायला लागणार आहे। दुसरी गोष्ट, ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये जे कोणी इथले नगरसेवक होते ते ह्या प्रभागामध्ये फिरकलेलेच नाहीत। गुंडगिरी असेल, त्यांची टोळीचे जे त्यांची कार्यकर्ते आहेत, इथल्या नागरिकांना प्रचंड त्यांनी त्रास दिलेला आहे। आणि अशा प्रसंगामध्ये नागरिकांनी हा मतदारसंघ आपल्या हातामध्ये घेतलेला आहे। त्यांना एकच माहिती आहे की इथले जे नगरसेवक आहेत त्यांना इथं फिरकून द्यायचं नाही, ते येत पण नाहीत। आणि येणाऱ्या काळामध्ये जसं की आपण बघतो की डिजिटल युग आहे, की बाबा आज पाणी असेल, त्याच्यानंतर वीज असेल, गटारीच्या समस्या असतील, मग प्रत्येक वेळेला निवडणुकीला सामोरं जायचं आणि तेच प्रश्न घेऊन जनतेच्या दारात जायचं, हे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पटत नाही। आमचे नेते, लाडके नेते आदरणीय जयंत पाटील साहेब आहेत। महाराष्ट्रातला तो एक बुलंद आवाज आहे। महाराष्ट्रातलं शिक्षणामध्ये असणारं मोठं उच्च अग्रेसर असणारं नेतृत्व आहे। आणि अशा नेतृत्व करत असताना आदरणीय जयंत पाटील साहेबांनी वाळवा तालुका असेल किंवा ईश्वरपूर नगर परिषद ज्यावेळेला आमच्या हातामध्ये होती त्यावेळेला विविध विकास कामं केली। ही जी थोडीफार या गावामध्ये, या शहरामध्ये जी डेव्हलपमेंट दिसते, ग्रामीण म्हणजे जो परिसर असेल वाळवा तालुक्याचा, त्याचं सर्व श्रेय या यशस्वीपणाचा आदरणीय जयंत पाटील साहेबांना जातं। परंतु विरोधकांनी काहीही या ईश्वरपूरमध्ये केलेलं नाही। विशेषतः आपले भुयारी गटार योजना आहे तर नुसत्या पाईप टाकल्या, ते उकरले, रस्ते खराब झालेले आहेत। आता इथले दुरावस्था तुम्ही या प्रभागामध्ये बघता। आता याच्या पुढेही जग गेलेलं आहे। इथली मुलं शिक्षणानिमित्त पुण्यात जातात, काही परदेशामध्ये जातात, मग त्यांनाही वाटतं की ईश्वरपूर हे कोणत्या स्तरावर गेलं पाहिजे। तर इथले जे प्रभागातले जे पूर्वी गेलेले, निवडून गेलेले जे नगरसेवक होते त्यांचं विजन काय? तर टोळक्यांना सामर्थ्य देणे, त्यांना ताकद देणे, आणि त्या टोळ्या लहान लहान मुलांना असतील किंवा या प्रभागामधल्या जे त्यांचे तरुण वर्ग असेल त्यांना त्रास देण्याचं काम आणि त्यांना चुकीच्या मार्गाने लावण्याचं काम आजपर्यंत करत आलेलं आहे। आणि आम्ही ही त्यांची गुंडगिरी लोकांच्या हातातून मोडून काढणार आहे, लोकांच्या ताकदीवरती मोडून काढणार आहे। मी तर सरळ आपल्या TV9च्या वतीनं आव्हान करतो की इथं 10 वर्ष तो नगरसेवक कुणाला जर दिसला असेल घरी आणि तो घरी येऊन भेटून जर त्यानं समस्या सोडवली असेल, असा एक जरी कार्यकर्ता आला तर त्याला माझं 1,00,000 रुपयाचं बक्षीस आहे। जबाबदारीचं वक्तव्य करताय, पण आपण संग्राम पाटील यांना पण वारसा आहे राजकारणाचा, समाजकारणाचा। आपण कसं बघताय ईश्वरपूर नगरसेवकाच्या पदातनं जर भेटलं तर ईश्वरपूर शहर कसं बघताय, काय डेव्हलप करणार आपण? नक्कीच मी ईश्वरपूर शहरासाठी एवढं सांगेन की मी नगरसेवक म्हणून मला आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आता संधी दिलेली आहे। आणि नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला मी लोकांच्या दारामध्ये जातोय, लोकांना भेटतोय, लोकांचे प्रश्न समजतोय, त्यावेळेला भरपूर प्रश्न आहेत समोर। आणि माझ्याकडून आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून, म्हणजे माझे ते नेते आहेत, मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे,
ज्या काही गोष्टी त्या समाज रचनेसाठी समाजातील लोकांच्यासाठी करता येतील त्या करायला मी कटिबद्ध आहे. मग त्याच्यामध्ये पाणी प्रश्न असेल, वीज प्रश्न असेल, गटारींचे प्रश्न असतील, ह्याच्याही पुढे जाऊन ह्या प्रभागामध्ये अभ्यासिका पाहिजे, जेणेकरून लोकांना तिथं अभ्यास करता आला पाहिजे. ह्या प्रभागामध्ये एखादी प्रशस्त अशी लायब्ररी पाहिजे की जेणेकरून त्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी वाचनाची व्यवस्था केली पाहिजे. या प्रभागामध्ये चांगली मंदिर आहेत, त्यांना सुशोभीकरण केलं पाहिजे. या प्रभागामध्ये गार्डन म्हणजे जे आपण बाग आहे ज्याच्यामध्ये सायंकाळी लोक आपला वेळ व्यतीत करू शकतात. विशेषतः आत्ता जिथं ज्या कॉलनीमध्ये आपण उभा आहे तिथं जर समजा आपण काही इंटरनेट सुविधा देऊ शकलो, फ्री वायफाय सुविधा पाहिजे, कारण काळाबरोबर डिजिटलायझेशनचं जग आहे, तर त्यांना त्या पद्धतीनं आपण देऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या नगर परिषदेच्या माध्यमातून काही चांगल्या संकल्पना विशेषतः महिला भगिनींच्यासाठी असतील, आरोग्याचे प्रश्न आहेत यामध्ये त्यांच्यापर्यंत आपण आरोग्याचे विषय घेऊन पोहोचू शकतो. असे भरपूर जे ईश्वरपूर नगर परिषदेमधले प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध राहीन. फक्त एवढंच आहे की इथला उमेदवार कधीच लोकांच्या दारात आलेला नाही आणि त्या उमेदवाराचा पराभव तर निश्चितच आहे. त्यामुळे काय अटीतटीची किंवा काही लोक म्हणतात प्रतिष्ठेची लढाई, प्रतिष्ठा कोणाची असती? ज्यानं काम केलेलं असतं, जो लोकांच्या पर्यंत पोहोचलेला असतो. माझ्या मते त्या उमेदवाराला कोणतीही प्रतिष्ठा नाही आणि आपण आपलं काम घेऊन लोकांच्या दारात जातोय. आमची 2 चाकीवरून सकाळपासून संध्याकाळपर्यंत फेरी असती. आम्ही सर्वसामान्यांच्या गत लोकांच्या मध्ये सहज गतीनं मिसळत असतो आणि लोकांचे प्रश्न सोडवत असतो. आता आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय आनंदराव मलगुंडे दादा आहेत, ते 2 चाकीवरून हात करत फिरत असतात, कुठेही लोकांना सापडतात, लोकांचे प्रश्न सोडवत असतात. माझ्याबरोबर राहुल नागे माझे मित्र आहेत, त्यांच्या सुविद्य पत्नी पल्लवी नागे इथून निवडणूक लढवत आहेत. राहुलनं तर आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून कोणतंही पद नसताना एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे बिचारा, 5 कोटीचा निधी या प्रभागासाठी आणलाय. म्हणजे आपल्याला पदच पाहिजे असं काही नाही, पद नसताना सुद्धा कार्यकर्ता जर ताकदीनं काम करत असेल तर अशा सर्व उमेदवारांच्या पाठीशी जनतेनंही राहिलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि जे चुकीचं करतात, कारण लोकांना आज शांततामय जीवन पाहिजे आणि जगामध्ये ज्या काही गोष्टी चांगल्या घडत आहेत त्याचा पाठपुरावा करावा, त्या गोष्टी त्या लोकांच्या पर्यंत आणून पोहोचवाव्यात. आता काही पूर्वीसारखं राहिलेलं नाही की प्रत्येक वेळेला निवडणुकीला सामोरं जायचं तेच प्रश्न लोक कंटाळलेले आहेत. आणि अशी लोक ज्यांच्यामध्ये विशेषतः तिकिटासाठी अजून भांडण आहे. आता मला वाटतं उद्या आपण अर्ज माघारीचा दिवस आहे, अजून ह्या पक्षातून कोण त्या पक्षातून कोण असं त्यांच्यामध्ये चालू आहे. अजून त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्यांनी जाहीर केलेला नाही. अशा वेळेला सुद्धा आदरणीय जयंत पाटील साहेबांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केलाय, सगळे उमेदवार जाहीर केलेत, लोक प्रभागामध्ये काम करत आहेत. आणि सत्ता असो नसो आदरणीय जयंत पाटील साहेब हा एक महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा ब्रँड आहे. त्यांच्या नावाखाली विकास कामं आणि लोकांची कामं, सर्वसामान्यांची कामं ही नेहमीच होत आलेली आहेत. आणि मला निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ईश्वरपूरमध्ये शरदचंद्रजी पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, याचा झेंडा नक्कीच लागणार आहे. आपल्याला काय वाटतं, कारण आपण रोज घर टू घर प्रचार करताय, काय महिलांच्या मधून का पुरुषांमधून आपल्याला काय आव्हान मिळते किंवा आपली कशी प्रतिक्रिया आपल्याला मिळते? साहेबांच्या विषयी भरपूर प्रेम आहे लोकांच्या मनात, हे आम्हाला कळलेलं आहे. आणि लोकांना आता सुशिक्षित उमेदवाराची गरज आहे हे आम्हाला कळते. अगोदरचा जो उमेदवार आहे त्याच्याकडून कोणतेही कामे, कोणतीही गरज ही लोकांची पूर्ण झालेली नाही. आता लोकांना सुशिक्षित उमेदवाराची गरज आहे असं कळतं. तर हे होते संग्राम पाटील सह त्यांचे उमेदवार. त्यांनी सांगितलेलं आहे की इथले जे पूर्वीचे उमेदवार आहेत त्यांनी कधी इथं प्रभागामध्ये आले नाहीत किंवा लोकांना भेटले नाहीत. त्यामुळे त्याने एक आव्हान केले की जर कोण असं सांगेल की उमेदवार पूर्वीचे जे येऊन गेले तर त्यांना 1 लाख रुपये बक्षीस, असं त्याने जबाबदारीचं वक्तव्य केलेलं आहे. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.